नांदायला घेऊन जातो असे सांगून महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडलेली आहे। या प्रकरणी पीडित महिलेने 5 महिन्यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून सचिन सुरेश सूर्यवंशी वय वर्षे अंदाजे 45 राहणार खोपडेनगर कात्रज पुणे आणि कुणाल भरत कोंडे वय वर्ष 27 राहणार गोकुळनगर कात्रज पुणे या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित सचिन सूर्यवंशी हा नात्याने पीडित महिलेच्या पतीचा मामा आहे, तर संशयित कुणाल कोंडे हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे। हे दोघे संशयित 14 सप्टेंबर 2025 रोजी सांगलीमध्ये पीडितेच्या घरी आले। त्या दोघांनी पीडित महिलेचे वडील आणि बहीण यांना पीडित महिलेस पुणे येथे नांदण्यास पाठवून द्या अशी समजूत घालून सांगून संशयित सचिन सूर्यवंशी यांनी निळ्या रंगाच्या कार गाडीमध्ये बसवून महिलेस घरातून घेऊन गेले। ते तिला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सांगली बायपास रोड येथील पुलाखाली निर्जन स्थळी घेऊन गेले। प्रथम संशयित सचिन सूर्यवंशी याने तिचा मोबाईल काढून घेतला आणि दोघा संशयितांनी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला। घडलेल्या घटनेबाबत तू कोणास सांगितलेस तर तुला जीवे ठार मारीन अशी तिला धमकी दिली। घाबरून तिने घडलेल्या प्रकाराबद्दल कोणास काहीच सांगितले नाही। मात्र 5 महिन्यांनी तिने घडलेल्या प्रकाराबद्दल आई-वडिलांना चर्चा करून सांगली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। त्यानुसार पोलिसांनी संशयित सचिन सूर्यवंशी आणि संशयित कुणाल कोंडे यांच्या विरोधात 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:15 वाजण्यापूर्वी BNS 70-1-351-2 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।